मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 390 एकूण मतदान केंद्र आहेत। त्यासाठी 1736 कर्मचारी आपलं कर्तव्य निभावत आहेत। या मतदारसंघामध्ये एकूण 15 उमेदवार आपलं भाग्य आजमावत आहे। आज त्यांचं भाग्य मतदान केंद्रात सीलबंद होणार आहे। या निवडणुकीसाठी काय नियोजन केलं, कसं नियोजन होतं, त्यासाठी आपण आपल्यासोबत आहेत मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी तथा या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री संदीप अपार सर। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। सर, मला सांगा, या निवडणुकीमध्ये आपलं नियोजन कसं राहिलं, काय काय कसोशी लागली आपली? तर कुठल्याही निवडणुकीचं, मग ते लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक असो, याचे नियोजन आहे ते 1 वर्षापूर्वीपासून चालू होतं। यामध्ये सर्वात आधी वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, त्याच्यानंतर मध्यम स्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, नंतर कनिष्ठ पातळीवर ज्या पोलिंग पार्टीज आणि जे वेगवेगळी पथकं कामे करतात त्यांचं प्रशिक्षण हे होतंय। त्याचबरोबर जे मटेरियल मॅनेजमेंट करावं लागतंय, मटेरियल मॅनेजमेंट म्हणजे निवडणुकीसाठी लागणारं जे विविध साहित्य आहे, जसं की ईव्हीएम मशीन आहेत, वेगवेगळे प्रोफॉर्मे आहेत, पेपर सील्स आहेत, या सगळ्यांचं म्हणजे यांची तयारी करणे, FLC करणे, या सगळ्या गोष्टी या 5-6 महिन्या आधीपासून चालू होतात। आणि या मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो तो असतो मॅनपॉवर मॅनेजमेंट। मतदान केंद्र सुसज्ज ठेवणे आणि मतदारांना सुयोग्य आणि हॅपी वोटिंगचा अनुभव येईल यासाठी सर्व मतदान केंद्र चांगल्या पद्धतीत तयार करून ठेवणे आहे। याचा उद्देश हाच आहे की मतदारांना आकर्षित करायचं, त्यांना मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रेरित करायचंय, हाच याच्या मागचा उद्देश आहे। आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की आता जवळपास 12:30 वाजलेले आहेत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी आहे, तरी आपण कृपया सर्वांनी न चुकता मतदान करावं, जेणेकरून आपली लोकशाही 5 तृतीयपंथी आपल्या मतदाराचा हक्क बजावून आले आहेत। आपल्यासोबत आहेत नेहा गुरु दिलजान। आपण त्यांच्याशी चर्चा करूया त्या संदर्भात। नेहाजी, मला सांगा, या मतदारसंघामध्ये आपण 5 तृतीयपंथी लोक आहात आणि आपण आपल्या मतदाराचा आज अधिकार बजावला। या लोकशाहीच्या उत्सवात हा अधिकार बजावताना आपल्याला कसं वाटतंय? हाँ जी, मैं तो सारी जनता से पहले तो मेरी नमस्ते, राम राम, सत श्री अकाल, अस्सलाम वालेकुम। मैं नेहा गुरु दिलजान किन्नर मूर्तिजापुर से रहवासी हूँ और ये सारे मेरे चेले हैं। और ये हक तो हर किसी का है, वोटिंग देना और मतदान करना। एक मत बहुत कीमती होता है। तो सभी से मेरी विनती है कि भाई अपना जो वोटिंग है वो करे जाके, बुढ़ा हो, जवान हो, जो भी हाल में हो, वो इंसान जाके अपना एक वोट डालना चाहिए। ये अपनी जिम्मेवारी, अपन नागरिक है, अपन हिंदुस्तान के नागरिक है, हमें करना चाहिए, हमारा हक है। और क्या पूछना चाहते हो आप? आपण 5 लोक आहात तृतीयपंथी, पण आपण आतापर्यंत 4च लोकांनी वोटिंग आणि तृतीयपंथी. तृतीयपंथी येऊ शकले नाहीत। कुठे आहेत ते? येणार की नाही? येणार आहे, ते दिग्रसला गेलेले आहे। आता ते रस्त्यामध्येच आहे, आता येण्यातच आहे ते पण। आता येईल, ते पण करणार। आमच्या किनाऱ्यामध्ये कोणी पण घरी नाही बसत, नाही वोट गमवत, वोट टाकाही लागतो आम्हाला। त्या होत्या नेहा गुरु दिलजान। मूर्तिजापूरमध्ये 5 किन्नर लोक आहेत, त्यांनी आपल्या मतदानाचा आज अधिकार बजावला। सुरुवातीला या मतदान केंद्रांवर मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातल्या मतदान केंद्रावर सुरुवातीला मतदारांचा निरुत्साह वाटत होता, परंतु जशी जशी दुपार होत आहे तशा लाईन आपल्याला दिसत आहेत। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ 32 मध्ये या मतदारसंघामध्ये एकूण 1736 कर्मचारी आपल्या कर्तव्यावर तैनात करण्यात आले आहेत। या मतदारसंघामध्ये 390 मतदान केंद्र असून पुरुष मतदारांची संख्या 1,58,915 आहे, तर महिला मतदारांची संख्या 1,51,611 आहे। त्याचबरोबर 5 तृतीयपंथी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। असे एकूण या मतदारसंघामध्ये 3,10,531 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या मतदारसंघाची विशेष गोष्ट म्हणजे या मतदारसंघात विविध ठिकाणी एक आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत। आपण पाहू शकता, माझ्या पाठीमागे दिव्यांगासाठी एक मतदान केंद्र तयार केलेलं आहे, त्याचबरोबर युवकांसाठी एक मतदान केंद्र तयार केलेलं आहे। या मतदान केंद्रावर युवक, दिव्यांग, वृद्ध आदी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत।
मी संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.